कृष्ण, काही हवंय का? अरे फोन केला होतास का तू? हो, अंधार पडायच्या आत लाईट्स येणार आहेत का? अजून 4-5 तास लागतील असं म्हणाले. बर, हे बघ, हां. काल मुंबईहून कुरिअर आलाय. हो, त्यात 2 पत्रिका असतील, त्या घेऊन ये. आणतो. बाहेर मोहन आलाय. मोहन? श्रीराम श्रीराम श्रीराम. शास्त्री बुवा. अरे 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 काय रे, काय झालंय? उठ उठ. काय झालंय? काय झालंय? कॅन्सर डिटेक्ट झालंय बायकोला. श्रीराम श्रीराम. ही पत्रिका पाहून तुम्हीच सांगितलं होतं ना, भयंकर असाध्य अशा रोग होण्याची शक्यता आहे बायकोला म्हणून. आता मलाही उपाय सांगा, मी काय करू? काय करू म्हणून काय विचारतोस? अरे तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव, मुंबईला घेऊन जा, उपचार कर तिच्यावर नीट. पण ती वाचेल ना? या पत्रिका. आता मी त्याला काय सांगू की त्याची बायको फक्त आठवड्याभराची सोबती नाही म्हणून? अहो, मग त्याला खरं का नाही सांगितलं? त्याचा मुंबईचा खर्च तरी वाचला असता बिचाऱ्याचा. नाही, मी तसं नाही करू शकत. पाणी दे जरा. गेल्या 40 वर्षात माझं एकही भविष्य कधीही खोटं ठरलेलं नाही. हे जरी खरं असलं तरी मी काही या सृष्टीचा निर्माता नाही. घडणाऱ्या गोष्टींवर माझी सत्ता नाही चालत. त्यामुळे उद्या एखादा चमत्कार होऊन त्याची बायको वाचणार असेल तर माझ्या सांगण्यावरून त्याने तिच्यावर उपचार केले नाहीत असं व्हायला नको. असो, उद्या अमेरिकेहून आदिनाथ परत येतोय. त्याची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची ही पत्रिका कशा काय जुळतात ते पाहायला हवं. हल्ली कोणाची पत्रिका उघडून बघायची म्हणजे भीतीच वाटते. बसून अगं तांदूळ ना केव्हापासून गुरु. बर, अहो राहू दे, मी भरते. मुलगा अमेरिकेहून येणार म्हणून एक्साइट झालेस वाटतं. नाही, तुझ्या हातातून वस्तू निसटायला लागल्या म्हणून म्हटलो. मी काय एक्साइट होणार? साधं मला कोणी एअरपोर्टवर पण जाऊ दिलं नाही त्याला रिसीव्ह करायला. हो ग, मलाही खरं जायचं होतं. मालच्या गाडीत जागा नव्हती ना. नाही, आणि वास्तुशांतीसाठी घरामध्ये कोणतरी राहणं आवश्यक होतं ना. तेच म्हणते मी, आजच हा वास्तुशांतीचा घाट घालायची काय गरज होती? 2-4 दिवसांनी करता आलीस. नाही नाही, माझा मुलगा पाऊल ठेवेल तो नवीन घरातच, आणि वास्तुशांत सुद्धा त्याच्याच हस्ते करायची. अगं माझं केव्हाच ठरलंय. अहो माहितीये ना, म्हणून तर सगळं घर तयार होऊन 4 महिने झाले, अजून राहायला कुठे आलो आपण? अगं माझं सरप्राईज आहे त्याला. कळलंही असेल एव्हाना सगळं. त्या अगं ती सुलेखा, दोघांचं इंटरनेटवरनं तासनतास चॅटिंग चाललेलं असतं ना. नाही नाही, आधीला घराविषयी काहीही सांगायचं नाही असं सगळ्यांना सांगून ठेवलंय मी. बाळाला सुद्धा सांगितलंय. एअरपोर्टवरून जेव्हा तू त्याला घेऊन येशील तेव्हा त्याला सांग की एका ठिकाणी एक काम आहे, ते काम करून मग आपण घरी जाऊ. म्हणजे आधी इथे आला की त्याला नवीन घर दाखवायचं. अजून आले कसं नाही तो? पण प्रियाला पण मी मगाशीच फोन कर म्हटलं होतं. प्रिया, अगं फोन केलास का बाळला तू? हो आई, कस्टम मधनं दादा बाहेर आले, ऑलरेडी घरीच यायला निघालेत ते.
आत्या आत्या य उठ ना. मी अजिबात उठणार नाहीये. जो काही केर काढायचा आहे ना तो माझ्या आजूबाजूनी काढून घे. आत्या असं काय करते सगळं? दादा कुठच्याही क्षणी येईल, त्याच्या आत मला त्याची रूम तयार करायची आहे. आणि सगळेजण बाहेर हॉलमध्ये बसलेत तर तू इथे काय करतेयस दादाच्या खोलीत? का? मला मनाई वाटतं इकडे यायची. मी कोण मनाई करणार? आणि आज तुला वेळ बरा मिळाला. त्या भणंग मित्रांबरोबर टाइमपास करायला नाही गेलीस वाटतं. एक्सक्यूज मी, दे आर नॉट भणंग, ओके? दे आर ऑल आर्टिस्ट. हो का? मग दाढी वाढवून सिगरेट फुंकल्या म्हणजे आर्टिस्ट झाले वाटतं. ए आत्या, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्यातलं काही बोलू नये. मला सगळं कळतं. हो? काय कळतं? मी फाईन आर्ट्सचा डिप्लोमा करत होते तर चित्रकलेच्या क्लासला जाते असं म्हणायचीस. हा. ओ गॉड आत्या प्लीज बघ, नाही तर आई मलाच बोलेल. मी काय बोलणार? त्यानं सगळं ठरवूनच टाकलं ना. महिन्याभरासाठी भारतात येणार, त्यात त्या सुलेखाशी लग्न करणार आणि परत जाणार. आपल्याला ती कशी वाटली ते सुद्धा विचारलं नाही त्यांनी. हे नाही, त्याने मला फोन करून विचारलं होतं तुम्हाला सुलेखा कशी वाटते म्हणून, आणि मी त्याला सांगितलं होतं की आम्हाला ती आवडली. हो, असं कुठे इंटरनेटवर चॅटिंग करून लग्न ठरतात का? अगं त्यात काय झालं? आपल्या वेळी अरेंज मॅरेज मध्ये एकमेकांशी बोलता तरी यायचं का? त्यापेक्षा हे काय वाईट आहे? मधुकर राव, अहो तांदूळ देताय ना? हा हॅलो. गुरुजींना मी 1000 वेळा सांगितलं माझं नाव मधुकर नाही, मधुसूदन आहे म्हणून. काही लक्षात राहत नाही ह्याच्या. हरे वासुदेव नारायण पांडुरंगा. मधुकर राव, अहो मधुकर राव. आता हे गुरुजी कुठे गेले? अहो, धूप जाळण्याचा वास येतोय ना. हो मलाही येतं, पण इथे तर दिसत तर काही नाहीये. हे काय गुरुजी आले बघ. हे घ्या. गुरुजी कुठे होता तुम्ही? मी तिकडे त्या खोलीत. अहो तिकडे आदिनाची बेडरूम आहे, आम्ही इकडे होतो. अहो पण त्या खोलीतून काय त्या खोली? अगं, चल, 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 लवकर हा, चल. काय मग वास्तुशांतीची तयारी वगैरे झाली की नाही? हे काय आधी कुठे आहे? कम ऑन शूट. एवढं काय महत्वाचं तुला बोलायचंय? एअरपोर्टवरनं डायरेक्ट हॉटेलमध्ये घेऊन आलीस? तसं काही नाही आहे. म्हणजे आता तू घरी गेल्याबरोबर आपल्या लग्नाचा निर्णय सांगणार. त्याआधी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. काय तुला दुसरंच कोणीतरी आवडायला लागलं हे नाही ना सांगणार आहेस? स्टॉप जोकिंग. तसं नाही रे. मला असं म्हणायचं होतं की आपण जो लग्नाचा निर्णय घेतलाय तो तपासून बघण्याची गरज नाही आहे. का? आपलं याआधीच या विषयावर सगळं बोलणं झालंय ना नीट? हो, पण ते इंटरनेटवर, वेबकॅमवर. प्रत्यक्षात भेटल्यावर प्रत्यक्ष भेटल्यावर आता त्यात आणखी काय फरक पडणार आहे? हां, आता वेबकॅमवर जशी तू दिसत होतीस त्यापेक्षा प्रत्यक्षात जरा वेगळी दिसतेस. म्हणजे वेगळी म्हणजे जास्त छान दिसतेस. अमेरिका नाही भारत आहे, कळलं ना? सो व्हॉट?
अरे भारत देश सुद्धा आता पुढारलेला देश झालाय गेल्या 2-3 वर्षात. ऑफकोर्स हे तूच मला सांगितलेस ना. सो हाऊ आर यू? व्हेरी फाईन. हे काय पण वेबकॅम पेक्षा मी प्रत्यक्षात कसा दिसतो हे नाही सांगितलंस तू अजून. आता तू म्हणालास की मी प्रत्यक्षात खूप छान दिसते म्हटल्यावर बट ऑफकोर्स तूही खूप हँडसम दिसतोस असंच म्हणणं भाग आहे ना. प्लीज जे काय असेल ते खरं सांग. खोटं बोललेलं मला आवडत नाही. I was just joking. I know that. वसुधा प्लीज शांत हो ग. आनंदाच्या प्रसंगी डोळ्यातून पाणी काढायचं नाही. आणि एवढं काही फार झालेलं नाही. मला माहितीये त्या पूनमला सुलेखाला घेऊन जायचं असणार एअरपोर्टवर. सारखं आपल्या बहिणीला पुढे पुढे करत असते म्हणून माझ्यासाठी जागा नव्हती गाडीमध्ये. त्याच गोष्टी किती वेळ उघडणारस तू. इशू काय आपल्याकडे स्वतःची गाडी नाही एवढंच आहे ना. लवकरात लवकर आपण स्वतःची गाडी घेऊ. आता उगीच माझ्या समाधानासाठी काहीतरी बोलू नका. अगं असं काय करतेस. आता काहीही अशक्य नाही आपल्याला. 3 वर्षापूर्वी नोकरी सोडली आणि क्लासेस सुरू केले तेव्हा वाटलं होतं क्लासेस एवढे चालतील म्हणून. आज मुंबईमध्ये नंबर 1 क्लासेस आहेत आपले. आपल्याला कधी वाटलं होतं का सांग पण एवढं मोठं घर घेऊ म्हणून. गाडीचं काय घेऊन बसलीस ती घेऊ लवकर. उपयोग काय. गाडी घ्याल तुमचं सगळं वैभव बघायला मुलगा थांबणार आहे का इथे. तो चालला लग्न करून अमेरिकेला. अगं मला एकच मुलगा आहे का. 4 पैसे आणखीन जर मिळाले तर प्रियाचं लग्न थाटामाटात करता येईल. आणि चंद्रकांत आहे. मध्ये बाय चंद्रकांत आहे कुठे आला नाही अजून. तो काहीतरी कारण काढून आज परत इथे यायचं टाळणार. प्रथमेशला घेऊन बाहेर जाता येत नाही ना त्यांना. त्यामुळे 4 लोकात मिसळणं हल्ली बंदच केलंय त्याने. काय त्याच्या नशिबात वाढून ठेवलंय परमेश्वर जाणे. अगं परमेश्वर कशाला. आपले बाबा आहेत की. बाबांनी सांगितलंय आपल्या सगळ्यांच्या नशिबात चांगलंय. अरे हो बरी आठवण झाली. बाबांना फोन करायचंय. का आदी आणि सुलेखाच्या पत्रिका त्यांच्याकडे पाठवल्या. म्हटलं बघा तरी एकदा. आदीला कितीही म्हणू दे मी सुलेखाशीच लग्न करणार. पण मी त्याला बजावून सांगितलंय पत्रिका जोडल्याशिवाय काही खरं नाही. हॅलो बाबा मधू बोलतोय. बोल. तुम्हाला पत्रिका पाठवलं होतं मिळाले का. हो मिळाल्या त्याच वाचतोय. मग काय झुलतंय. अभ्यास झाला नाहीये माझा अजून पण कळवतो मी तुला लवकरच. पण काय पण काय नाही काही नाही ठेवतो. काय झालं काय म्हणले बाबा. नाही नंतर कळवतो म्हणाले पण त्या स्वर काळजीचा होता. तसे आधी तुझ्या घरचे सगळेच मला खूप चांगले वाटले. खूप आवडले. पण काय बोल ना. पण तुझ्या आईला मी अजून आवडत नाहीये असं फिलिंग आहे मला. आय डोंट नो. डोंट वरी. सी काय मला माहिती आहे माझी आई जुन्या मतांची आहे जुन्या वळणाची आहे. बट हळूहळू होईल सगळं व्यवस्थित. आणि तुला कुठे आयुष्यभर तिच्या बरोबर राहायचंय. लग्न झाल्यानंतर महिन्याभरात आपण US ला जाणार आहोत. हां तेही आहेच. हां माझं पासपोर्टचं काम झालंय. गुड. बरं आपलं सगळं बोलणं झालंय. तुझ्या मनातल्या सगळ्या शंका संपल्या आहेत.
हो पण काय आहे ना, गेली 1.5 वर्ष आपण नेटवर चॅट करतोय, त्यामुळे आपल्याला एकमेकांचे स्वभाव, एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती आहेत असं मला वाटतं. सो प्रत्यक्षात भेटलो नाही तर त्यांनी काही फरक पडेल असं नाही वाटत मला. ओके ओके. चला निघूया आता. घरी न जाता डायरेक्ट बाहेर आलोय हे आईला अजिबात आवडणार नाही. ओके. हो आणि त्यात मी तुला बाहेर आणलंय म्हटल्यावर आणखीनच चिडतील त्या. त्यापेक्षा आपण असं करूया, तू पुढे जा, मी मागून येत. ओके. नाही, मग अशी मी काय म्हटलं तुला ऐकलं नाहीस. मला खोटं बोललेलं आवडत नाही. आपण दोघंही एकत्र जायचं, बघूया काय होईल ते. ओके. खपलं की काय म्हातारा? कुठे ती? कोणाबद्दल बोलताय? मला ह्या सगळ्यातून मुक्त झाले. कधी येणार ती? कोण ती? पापाची तिथे मी खूप भोगले. असे यातून वाचव लवकर ये मला. लवकर कुठून ताकद येते या म्हाताऱ्याला एवढी? कोण जाणे कुठली बाई स्वप्नात येते सारखी? जवानीत नाचवली असणार कुणाला तरी. आता भोगतात आपल्या कर्माची फळं आणि मलाही भोगायला लावतायत. विष्णू, एवढा उशीर का रे झाला तुला? आपले सोपान आजोबा धाप लागली होती त्यांना. मला वाटलं म्हातारा आज. विष्णू, काय म्हणजे एकदम डोळे फिरवले ना त्यांनी. अरे मग डॉक्टरांना बोलवायचं. मी येऊ का बघायला? चल. काही नको, आता व्यवस्थित आहेत ते. जशी अचानक धाप लागली होती ना तसेच अचानक बरे पण झाले. मला तर त्या म्हाताऱ्याचं काही कळतच नाही. अजबच आहे सगळं. खरंच अजब आहे सगळं. डॉक्टरांनी तर कधीच आशा सोडून दिली होती, तरी पण जगतायत सोपान काका. माझ्या जन्मापासून बघत आलोय मी त्यांना. माझी 75 कधीच होऊन गेली, तरी पण सोपान काका आहेतच. त्यांना जिवंत ठेवण्यामागे नियतीचा काहीतरी हेतू असावा. अहो हे कसलं मालक जगणं. 90च्या घरात आलेत, एक अवयव धड काम करत नाही. मरण येत नाही म्हणून जगतायत एवढंच. प्रत्येकाच्या वाटणीचे श्वास मोजून ठेवलेले असतात विष्णू. ते संपेपर्यंत जगावंच लागतं, इच्छा असो नसो. आले वाटतं दोघे. म्हणजे आधी बरोबर कोणी आणखी नाही? ऍक्च्युली बघू. अगं हो हो हो, अगं मला आधी आत तर येऊ दे. तू सॉलिड गोरा झालायस आणि एकदम हँडसम दिसतोय. थँक्यू सो मच. आणि तू पण जाम मोठी दिसायला लागलीस ना एकदम. बाबा बाबा हे काय? नवीन घर बीर एकदम सरप्राईज आहे माझ्यासाठी. आहे ना? मग मिळालं त्याला. लँड होईपर्यंत कोणी मला पत्ता नाही लागू दिला. आपण नवीन घर घेतलंय, आज वास्तू शांत आहे. अरे तीच तर आयडिया होती. जोरदार आहे सगळं. दादा आणि तुझी रूम मी सजवली आहे. क्या बात है. आई रागावलीस ना माझ्यावर? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं माहितीये का? जाऊ दे ना आता.
तू उगीच कारण देत बसू नकोस. अगं कारण नाही देते, जे काही घडलं ते खरं खरं सांगतोय. ही सुलेखा मला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर आली होती. तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. इनफॅक्ट आम्हा दोघांनाच एकमेकांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून थोडा वेळ लागला. सॉरी. ए आई, आता रुसू बिसू नकोस. ए आई, हे काय आता विचारणार नाहीस? एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं? नाही विचार ना, विचार. आता मी काय करणार ते विचारून? तू काय करणार म्हणजे? अगं तूच तर आता सगळं करणार आहेस. सुलेखा, आई बाबा, आम्ही लग्न करायचं आता एकदम फायनल केलंय. अरे आधी नाही, म्हणजे तुमच्या लग्नाला आमचा विरोध नाहीये, पण तुमच्या पत्रिका जुळायला हव्यात आणि बाबांनी अजून तसं काही सांगितलं नाही. एक मिनिट बाबा. आमच्या जर पत्रिका जुळल्या नाहीत तर आम्ही लग्न नाही करायचं? म्हणजे काय? मी लग्न करीन तर सुलेखाशीच, आणि त्यात आता काहीही बदल होणार नाही. हॅलो. हा बाबा. हा मधू, आदिनाथ आहे का घरी? पोचलाय का तो? हो आहे, पण बाबा पत्रिकांचं काय झालं, जुळल्या का? फोन दे त्याला, मला बोलायचंय त्याच्याशी. आधी आजोबांना तुझ्याशी बोलायचंय. हॅलो आजोबा, कसे आहात तुम्ही? हा मी ठीक आहे. बरं का रे, पत्रिका जुळतायत तुमच्या, लग्न करायला हरकत नाही. हो. मला भेटा दोघही. बरं ठेवतो फोन. काय म्हणाले आजोबा? पत्रिका जुळतायत म्हणाले? काय? अरे काय रे दादा, बोल ना. अरे बाबा, आजोबा काय म्हणाले? पत्रिका जुळतायत का नाही? हा ना, सांगतच नाही. काय नाही, पत्रिका जुळतायत म्हणाले. अरे बाबा, अरे मग तुझा चेहरा का असा पडलेला? काय नाही, आता सुलेखाशी लग्न करण्याशिवाय गत्यंतर नाही माझ्याकडे. हो आधी कळला तुला, शांतपणे कळला. जा आज जा, तयार हो पटकन जा. विष्णू, विष्णू, हॅलो विष्णू, अरे पत्रिका उडाल्या बघ. खिडकी उघडी राहिली काय कधी? नाही, खिडक्या सगळ्या बंद आहेत. अरे वा, अशा कशा उडाल्या पत्रिका? पत्रिका खरोखरच जुळतायत ना? हो, पत्रिका तर जुळतायत. आदिनाथ आणि सुलेखाचं लग्न होणार हेही स्पष्ट दिसतंय. पण काय? कसली तरी भीती वाटते. हॅलो, तुझी पुढे पूजा सांगताय ना? आता या सगळ्यावर पाणी सोडायचं का? हो, आता याच्यावर पाणी सोडा.